नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. एवढं रात्री व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही असं कारणच शोधून काढलेला. मी आणि सागर जातो अशा एका ठिकाणी. आता सांगलं तुमका ह्या वाटतं आम्ही जातो मासे गरव. एक माणूस येलो आमचो, तो मी असे आम्ही चौघजण मिळून जातो. समीर आणि ध्रुवांग दोघजण इले. काय या जाळा घेऊन इलं मग गाडी ती काय आणलं. तर आम्ही आता जातो पहिला मुंबईवरून. कालव गेलं काय काढलं काल. तर आम्ही आता जातो असे मासे पकडू. जातो चल थांब जरा मग. हा कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कुठलं तो ओळखा म्हणून सांगायचं आणि काय सांगायचं की लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर सांगतो लोक. स्पॉट आमचं तुमका होय ना काय करू काय लाईक शेअर सबस्क्राईब. हां लाईक शेअर सबस्क्राईब करा. आम्ही स्पॉट खंय जातो तुमका थंय जागा जातो. रात्रीची एवढी काही दिसायची नाही तरी पण आम्ही प्रयत्न करतो जेवढा दिसतात तेवढा दाखवचा. आणि आज दुसरं माझ्यासोबत आज सागर. बॅटरी असत ना. हो चल बॅटरी काय मोबाईल. चला आमचं रथ चालू करूया. आम्ही ना त्या स्पॉटवर इलेले असो. समीरने काय आणलं की सांगू नको म्हणून या स्पॉटचं नाव. ही बोटी आहेत. सागर ब्लॉगिंग चालू केलं ना. आवडतात नाही तर ते छोटे करीन का पूर्णपणे. हे बघा हे तो कांड हे बघा मुंबईवर नाही इलो. मुंबईवरून कासिलो मासे पकडण्यासाठी. आणि हो आमचं बादशाह बाई बघते उद्या टीचर. समीरने काय काय आणलं ना बरंच काय काय सगळ्यात घेऊन येलं समीर. हो आहे तर सगळं आणतच लागतं. पूर्वतयारीतच असतं. आहे ते काढून ठेवायचा काय हातातला. नाही मी तर कधी काढली. माझे ना जरा कॅमेरा तेलकट झालं तुमका दाखवते. आमचे आजचं काय काय हाता हे बघा. ही ब्रेसलेट बघा समीरने ना माशांका ब्रेसलेट आणल्या ना घालूक नाकात नतले. एकानं घरी बोलतात प्रत्येक वेगळी प्रकारची घरी आहे याच्याकडे. समीर काळी कशी दिसता नाही म्हणून आपण ही अशी असते आपण वापरवते. दोन प्रकारची घरी. एक व्हाईट घरी कारी घरी कशासाठी असतं माहिती आहे कशी असते त्या दुर्वा. अरे ती ह्याच्यासाठी मोठी घरी काय माहिती मला. माशाक दिसता नाही म्हणून ना ही घरी वापरली जातात. म्हणजे क्वालिटी वेगळी असते ज्याने त्याची. आहे ना. ह्याला बांधून करायला लागतं आणि ह्याला पाठी होल असतो त्याच्यातून घरी टाकायची आणि ह्याला बांधून करायला. हां बघा त्या कसलं न्या ना काय आणले ना बघा त्या कोंबड्याच्या आतडे बितडे. हे लावणं गरजेचं आहे घरीसाठी. काही जण म्हणजे ते पीठ पण लावतात ना. पण पिठाने एवढं लागतं. पीठ लावतात, कोण कोलबी लावतं, कोण बांगडे लावतं. प्रत्येकाचं वेगळं वेगळं प्रकार आहे. वेगवेगळे प्रकार आहेत. आमचं आज बाजार आज बाजार झालं म्हणून आम्ही आज ह्या लायला कोंबड्याचे आतडे आणले ना. पहिले आम्ही खिंडीर जावतडे सगळं आमका ह्यानी शिकवलेला तसं. पहिले कुर्ले पकडूक जा रात्रीचा राजा आहे. काही मजा. पण तू घेतल्याशिवाय जाणार नाही घरात. काय बजा बिजा रात तुझं काय खय जाऊन दे. सागर बसला क्रिव्यू ब्लॉगचे मालक आणि आम्ही वैयक्तिक सपोर्ट करा याच्या ना चॅनलला आता जेवढं जायला हो तिला सबस्क्राईब करा. आणि मी जे बघा इंस्टाग्रामला स्टोरी टाकत असते ते ह्यांची ब्लॉग असतं. स्टोरी टेलिंग त्याची खूप छान आहे. व्हिडिओ कशी वाटले त्या का कमेंटमध्ये सांगा. हे आमचे बघा सागर नलावडे रिव्ह्यू ब्लॉग म्हणून तुमका याच्या पुढे जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बघू भेटतील. प्रयत्न करू. बाकी पुढे नेणं तुमच्या हाती.
आणि आमका तर तुम्ही ओळखता स्वतः मला भावी कहिंगण. भावी कहिंगणाची काय हालत झाली आहे ती बघा. तेल बिल घालून बसलेले घरी इंटा बघा. लागतं कारण ते छोटस तुकडं दुसरी ते बच्चा? त्याचा काय उपयोग होणार? किती लावते ही बाई 2 घरी लावता. तीन आहे सगळ्या आहे ती सावकाश का ना तू आता जाईल सांभाळ. मीच पकडते. या बाबतीत एकदम जसं त्याचा बोलतात विचार केला ना हो माझ्या पाठसून वारसो चलो गयो ना कोणतरी. वारच कोणतरी होय ना. तो पद्धतशीर चलवतलो. इंता बघा जाळा कसा. बघून तुम्हाला घाण वाटेल हा. पण ह्याच्यावरतीच हे आता जे मासे इथे लागतात त्यांची किंमत जवळपास किलोचा मासा 900 ते 1000 रुपये किलोपर्यंत मासा जातो हा मासा. तामोशे बोला पालू बोला परत काने बोलतात कोण जिताडा बोलतात. त्या माशाला खूप बरीच नाव आहेत. हा. कोण घिसा म्हणतात ते बरीच नाव आहेत त्या माशांना. या आता माशाची झालेला हा किंमत पण तशी किलोवर ना. अखेर या घालता. आता कुर्ल्यांसाठी आहे म्हणजे खेकडे आपले मालवणीत आमचे कुर्ले कुठले आणि प्रोफेशनल लोकांसाठी खेकडे. थांब धरू क्रॅब्स. क्रॅप्स इंग्लिश इंग्लिश लोकांसाठी क्रॅब्स. आमचं दुर्वांग म्हणून. दुर्वांग काय म्हणतात? क्रॅप्स. बिग क्रॅप्स स्मॉल क्रॅप्स. हे बुजू टाकता ते टाकून ठेवूया. बघू तुमका वाटताला घाण पण बघल्यावर वाटताला छान. हा मासे तुम्ही जे खाता त्याच्या मागे किती मेहनत असते ना. हा तर बघ. मासे कुर्ले खातास ना त्याच्या मागे किती मेहनत असते ती ह्या बघा. पेशन्स. आणि मासे घेताना माशावाल्यांकडे पैसे कमी करू नको. हा ह्यो मेन विषय. मासेवाल्यांचं प्रमोशन होतं इथे. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फिशिंग. इंग्लिश बॉय. हे घडी ना केदा मोठा पाण्याचा ढाव असा बघा. खाली येऊ नको चिखला बुळबुळीत खाली पडलो तर हाताक नाही गावाचं. समीरची सिक्रेट जागा त्याच्यामुळे आम्ही तुमका नाव सांगूच नाही कारण का तो आमका घेऊन येईल आम्ही त्याच्या ह्या नाही करू. आमच्या मालुनी माशात काय म्हणा ती मासे देवा पण ढव नाही दाखव. कोण दाखवू नका. आमचा उलटा कोण दाखवायची पण मासे नाही द्यायची. तुम्ही काय ती मेहनत करून खावा. मग हे दिल्यानंतर म्हणते अरे इतकं सत दिल्यान त्याची मेहनत काय आहे ना. दिल्यान. मेंटेन हे लावलं ना. हय काहीतरी दिसतं समीर माका. धोंडो हा. ह्याची बघ कुर्ली आहे ह्याची बघ बाजू. आता ही कुर्ली जरी टाकली आहे ती दिसली ती ती आता कुर्ली ही खाव किती हडे म्हणजे ती काय आम्ही धरतो त्याच्या बाजू खायचो बघा टोळ माणसं. झूम इन झूम आउट एवढं आपलं होत नाही. ती कॉर्नरला थोडंसं लाईट टाकव. हा ते तो स्पॉट आहे ना ते कुर्ली असा तिथे कुर्ली आहे. खेकडा बाजू हा वाईट हो सावर गुणी उभी राहा नको. हा समीर आता घरी फेकता हे गो फिरवता. तो बघा दिसला पाण्यात पडला तो. टुबुक. अशा प्रकारे लांब उडवावा लागतो. नाहीतर काय आता भरती आहे पाण्याला. ती बघा पाणी चाललंय वर. पाणी स्पॉट दिसते पाणी वर चाललंय. आता भरती असल्यामुळे काय होणार ज्या दिशेला प्रवाह आहे ना पाण्याचा त्या दिशेला ती घरी जात राहणार. कधी लावून ठेवता नुसती की लगेच वळतं. नाही भयंकर लय वेळ जातं. कधी कधी लागली तर लगेच तुका 10-15 मिनिटातच लागतं आणि कधी कधी भयंकर लय वेळ जातं. आता आपण थोडा वेट करूया. पुढे आता आपले पाणी खदू. कधी पाणी. आता आपण थोडंसं वेट करूया आणि बघूया काय पुढचं आपलं काय आपल्या नशिबात आहे ते कोर्स आहे. नशीब काय आहे. अशी बांधून ठेवायची लागतं हे. नाही. आता ती दुसरी टाकते ना म्हणून ते. हां. समीरने एक घरी टाकलं ना एक इथे बांधून ठेवली आहे. आता ती दुसऱ्याची तयारी करता. आणि दुसरी पण टाकणार. आमच्या चिरंजीवाची एक हां आणि आमची एक पप्पाची एक आणि पप्पाची एक आणि जिलाची एक.
असं टाकतात एक गेलो उडाणी हा होयच लावलास दुसरं घेऊच लागलो काय तो होय रे ब्लूटूथचो या आवाज येता समीर वाळू काढून जातात ना. डुबुक डुबुक आवाज येता. समीरने आता एक सोडवली, एक टाकली, एक गुतवली. आता सोडवता ती हे बघा. आता गोप फिरवतो गार 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 करून. भाजीत रवा का तुझ्या त्या साईड का जा. तो बघा तिकडे पा रात्रीची वेळ झाला आता वेळ बघूया आपण काय पुढे आपल्या नशिबात काय आता बघूया. तर हे सगळं सामान माशांचे नसले आणि जो आमचं हे काय हा केव सावच आहे ना वेगळं साव प्रॉन्सचं सावा तो हे आमचं होड्याची हवा निघाली नाही तर होडू घेऊन गेलो असतो. आता आम्ही हे बसतो लागला की तुमका दाखवतो आम्ही. पाणी जरा भरती चालू आता पाण्याक आमची तेवढी ना लाईट नाही ना तुमका दाखवलं असतो आम्ही. काहीतरी लागला समीरला. हे बघा काहीतरी हालचाल चालू झालेली आहे. आता साव काय दिसणार नाही पण काय लागला तर नक्कीच दिसत. अरे वा दुरू पटकन हा खाल्लं नाही तिने चला पहिला टार्गेट पूर्ण हिट झाला. लागलेली हा दुर्गांच्या घरी लागलेली आहे तांबूशी मासा. टार्गेट हिट झाला पहिला. तर आम्ही साव साव काढत गेलो. हा बघा खाली ठेवलं तुझ्या हातात तुझ्या घरीला लागलं. याला बोलतात तांबूशी मासा. हा जास्त करून खाडीमध्ये अवेलेबल असतो, समुद्रात. उपलब्ध असतो. ए जिला काय आणलं. आमच्या जिल्ह्याच्या याला पहिली तांबोशी लागली. तांबूशी लागलेली हा. मला बोललो ना थांबा, इकडे बघ. लागलाय काहीतरी. ती लाईट बंद करू. माझी म्हणतो ना हा बंद. तुमची राहू द्या. थांब थांब. ती चप्पल ओढली तेव्हा त्याला आता मी माझ्या घरी चप्पल ठेवणार. असे जरा वर धर असे जरा. बरोबर आहे. तोंडाच्या समोर घेऊन साईडला घे. एकच थांबून टाकू चाल. मी बनवून देते ना मस्त की. हा कामाच ओके. तांबूशी केवढी येते एवढी एवढी हातापेक्षा तरी हे जवळ अर्धा 300-400 ग्रामची असते. 300-400 ग्रामची असतील. थोडी थोडी जास्त होईल. ते तर टोक येतो ते डोळ्यात काहीतरी झालं होय 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 अगो मार लागला असं. हा मोतिया बिन झालेलो. मोती मोती तो काढायला नाही साव इथेच अडकलाय आत नाही गेलाय. हो पकड घे. काम केलं ती तुझी काही लावलं पाणी त्या ग्रीन मध्ये आहे. चिकच आणल्या ना काय पा. पकड बिकड वायरी बिरी शेडे अडकले होते सोडवचे लागते. सोडता का गं? कसले ते थांब हा. थांब ह्याच्यात ह्या अडकले थांब ह्याडीसून काढते. येऊ दे. थांब बेटा.
मारू बघता धाड काढता धाड ऑपरेशन चला चल त्या हात नवीन लावू काय ना जरा 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 काढताना व्यवस्थित घेऊ काही. वर बघूया थांबा. थांब थांब. वड बघूया. बाबू ती पिशवी घे प्लास्टिकची. ये गया मेरे मुंह में. तिकडे पूर्ण बघून आले. पायाखाली बघा तडे ब्लॉग वरती काहीतरी आपला काहीतरी गावला इला तसा काहीतरी काम झालेला. हे ती तांबशी ना रक्ताच्या वासाखाने भेंड बेर केलंय. पण तांबाची मासे ते फ्राय करून भारी लागतं ना बघ. एक नंबरच लागतं. फ्राय आता ही दुसरी राऊंड चालू झालेला आहे. पहिला राऊंड संपला आणि पहिल्या राऊंड मध्ये तांबूशी आलेली आहे. जवळजवळ 300 ते 400 ग्रॅमची असेल. आणि काहीतरी म्हणत होते मी विसरलो आता. पद्धतशीर आता हे कसं करून हां या माशाविषयी रात्री गिरवची ना म्हणजे काय माहिती आहे थोडंसं पेशन्सचं काम. पेशन्स म्हणजे काय म्हणतात ते मराठी मालवणी थोडा संयम बाळगणं गरजेचं आहे. मालवणीत म्हणतो का ह्या आता दुसरं थांबा थांबा गुंता होणार. थोडं धीर धरूचं लागतं माणसं. दुसरा राऊंड चालू झालेला आहे. तो बघा तडे पडलो टिपको. आता बघूया दुसऱ्या राऊंडला आता एकाच्या घरी तांबूशी इलेली आहे. हात धुवून येतो खाली आम्ही. कुर्ले मासे एका स्पॉटवर तर झालेला आणि गुटायला जातो एका दुसऱ्या स्पॉटवर. तिकडचं ह्या काढलं त्या आता जातो दुसऱ्या स्पॉटवर. वाजलेत ना आता काढूया. केवढी आहे बाबा बोलली. हडेसून खा सगळ्या हडेसून हडेसून पिका ना मोठी आहे रे ती. काहीतरी बारीक टॉक खाली घालायचं ना. हा मोठा गावला एकाडच गावला केदा गावला आता. हा आता पळ केदा खेकड गावला आता बघा. पळात बघत होता. त्याच्यातले काढते सगळं. अथक प्रयत्नानंतर गावलेला आपल्याला हे खेकड गावलेलं आहे. परत नाही दाबून धरल्यानं नुसता लांब 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 पळात बघत होता. व्हिडिओला लाईक कमेंट आणि सोडता काय सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नको आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला तर मग शुभरात्री. गुड नाईट. टाकून ठेवतो.
पकड काय केलं पकड धरू पकड पकड भाई आहे काहीतरी बघ धरू डेंगू तू पावसात गावतले ना समी पावसात समीर वांगडा राहा काय हेटीच काय टाकला ना अटकली आहे त्याच्यामुळे ना ती सोडणार नाही मग चावता तो आवाज बघ फुशेता नुसती बुडून टाकणं नको डेंगू म्हटलं माझ्या टाकीत धरून पाकिट करून हाताचा बरेच प्रयत्नानंतर ना ती लिहिली हातात आमच्या एक कुर्ली एक तांबूशी गावली आहे ह्या स्पॉटवर तो जातो दुसऱ्या स्पॉटवर अजून खेकड दिसलं आमका सागर पुरं खाली टेकव नाही 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 हे जा तू ह्या उचलू नको अशा प्रकारे दुसऱ्या एक ट्रॅप मध्ये गावलेला आमच्या खेकड काय बघा त्या गावला आमका मगत जर फसवले आणि दोन याला आम्ही त्यांका फसवतो आमच्या तीन या आमका फसवतो ठेव खाली ठेव मी कुर्ले हात घाल नाही ना एकदा बॉट फुटला पण टाकीत ते चुडून मला बॉट एक हाक याद असा आता गावला तर म्हणून त्याला बरा भेटलाय आता या दोघांमध्ये युद्ध होणार आहे गणग्याचं युद्ध दांडे तर समीर कसं पकडतलं बघा धर धरू पाकिट त्याचा भाग देऊ नका हा चांग बघ पाणी केवढी मोठी वाटतं इथं पाण्यात ह्या दिसत ना तरी अरे बरीच नाही म्हटलं तरी हा रे आता आता मुत्ता झाली पाणी चिरकांडे मारत दोन झाले त्याचे ना सगळा ह्या असतात ना ते बाजूचे ते भांगीवर ना टोस्ट काटे टोस्ट त्याचे आम्ही एका स्पॉटवर गेलो तरी ना ऑलरेडी कोणतरी येऊन गेलेलं आहे बरं होडीला येतं असं करलं मी आता का टाकलं ना असं बोलतो गुरुबाजूला नवीन लावतं की टाक जरा चल हातानंच टाक वगैरे दोन वाटतं पुढे वाटतं तुम्ही ते मारवलं आणि ते काढू बाबा ह्याच्यानी हे सायकल सागर हाताने टाकू गं मी नाही बाबा हातीन तशी ना बिराटी गेली तरी लांब लांब जाईल. तर अशा प्रकारे आमचा आजचा हे संपलेला आज व्हिडिओ आम्ही इथेच सांगता करत आहोत कारण काय आज काय भेटला 4 कुर्ले भेटले आणि 1 तांबूशी भेटली. तर अशा प्रकारे आम्ही आता घरी जातो वाजलेत 2 उद्या आमका 9 वाजता उठून पुन्हा मॅचिक जायचं हे घे मी नाही गेले घे तर समीर दुर्वांग आणि सागरने लवकर ह्या केल्यान व्हिडिओ संपवल्या. तर अशा प्रकारे व्हिडिओ कशी वाटली आमका कमेंटमध्ये नक्की सांगा. जरा डोळ्यावर झोपा. तर त्याच्यामुळे व्हिडिओ इथेच थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.